नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह पुन्हा मिळू शकतं. सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी केलं स्पष्ट. शिंदे गटात उडाली मोठी खळबळ. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी शिवसेना शिंदे गटच असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी तर उद्धव ठाकरे यांना म्हटले की येत्या काही महिन्यात या प्रकरणाचा निकाल हा लागेलच. मला विश्वास आहे पक्ष व चिन्ह धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंनाच भेटेल. त्यामुळे शिवसेनेच्या फेरनिकालाबाबत परत निर्णयावरून राज्य सरकारवर शिंदे गटात मोठी खळबळ उडाल्याची चर्चा आहे. आधी शिवसेनेवर निकाल नार्वेकरांनी दिल्यानंतर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी तर उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी म्हटले की मेरिटच्या आधारावर जरी शिंदेंना शिवसेना मिळाली, पण प्रतोद प्रकरणात राहुल नार्वेकरांनी पक्षपातीपणा केला आहे व सुप्रीम कोर्टाच्या विरोधात त्यांनी काही प्रकरणे हाताळली. यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष व चिन्ह बाबतीत आपली बाजू मांडण्यासाठी योग्य ती कागदपत्रे तयार केली असे देखील वकिलांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यामुळे जर कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या फेर उलट तपासणीकडे लक्ष दिले तर शिवसेना ही उद्धव ठाकरेंना मिळेल हे निश्चितच. त्यामुळे राज्य सरकार व शिंदे गटात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या वकिलांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. त्यातूनच हे निदर्शनास आले की उद्धव ठाकरे यांनी पक्ष व चिन्ह याबाबत पुनर्याचिकेसाठी केलेले प्रयत्न वाया गेलेले नाहीये व सिद्धार्थ शिंदे यांनी तर धनुष्यबाण व पक्ष शिवसेना यावर सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंच्याच बाजूने निकाल देईल असं जाहीर सांगितल्यामुळे राज्यात परत एकदा खरी शिवसेना कोणाची अशा चर्चेला उधाण आलंय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच शिवसेनेवर निकाल देऊन शिंदे गटाला व सरकारला एक नवीन धक्का देणार की नाही? तुम्हाला काय वाटतं? तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा.